माझं नाव डॉक्टर इंजिनियर विजय बाबासाहेब मोराळे आणि मी फाउंडर आणि सीईओ इंजिनियर कन्स्ट्रक्शनवालाच आहे. तुम्ही आवाज येत नाहीये का? येतोय, जोरात आला पाहिजे. हा, तर मी फाउंडर आणि सीईओ इंजिनियर कन्स्ट्रक्शनवालाच आहे. किती जण मला सोशल मीडियाला बघतात प्लीज हात वरती करा. ओके ओके, आतापर्यंत कमी बघत होते, आता उद्यापासून जास्त लोक बघतील, एक्सपेक्ट करतो. येस, तर मी सुरुवातीला माझं शॉर्ट इंट्रोडक्शन देतो. ऍक्च्युली मी सिव्हिल इंजिनियर नाहीये. तुम्ही म्हणाल सर काय बोलताय, पण मी ऍक्सिडेंटल सिव्हिल इंजिनियर आहे. तर कसा ऍक्सिडेंटल आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगतोय. ऍक्च्युली माझा जो डिप्लोमा आहे तो मेकॅनिकल मध्ये झालेला आहे आणि माझी डिग्री सिव्हिल मध्ये झाली, मास्टर सिव्हिल मध्ये झालेली आहे. प्लस मला ऑनरेबल डॉक्टरेट इन आर्किटेक्चरल प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन मध्ये मिळालेलं आहे. तर ही जी जर्नी पूर्ण आहे ती पूर्णपणे एकदम एक्सपेक्टेड नसलेली जर्नी मला मिळालेली आहे. तुम्ही मे बी मला वाटतं की 99% स्टुडंट आफ्टर डिप्लोमा किंवा आफ्टर 12th असाल. तुमचं करिअर तुम्हाला सेट होतं की फ्युचरमध्ये मला काय करायचं आहे, पण माझं तसं काहीच करिअर सेट नव्हतं किंवा मला पुढं काय करायचं काहीच माहीत नव्हतं. कारण आता जे काही मुलं ग्रॅज्युएशन करतायत, जी काही डिग्री करतायत, त्यांना त्यांचे पॅरेंट्स मागच्या 5-10 वर्षापासून सजेस्ट करतात की तू हे कर, तू ते कर. पण मला तसा काही बॅकग्राऊंड म्हणजे काय करिअर गायडन्स मिळाला नाही. विदाऊट करिअर गायडन्स मी 10th नंतर डिप्लोमा मेकॅनिकलला मला नंबर लागला. मी डिप्लोमा मेकॅनिकल ऑप्शन नव्हता, नंबर लागल्यामुळे चूज केलं. त्यानंतर डिप्लोमा मेकॅनिकल झाला. बऱ्यापैकी मी एक 6 महिने इंडस्ट्रीमध्ये जॉब केला, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट. पण मला सांगायचंय की देवाने माझे डोळे उघडले की विजय, ही तुझी प्लेस नाहीये, तुला तुझी प्लेस चेंज करावं लागेल. आणि त्याच मोमेंटला आमच्या घराचं बांधकाम करायचं होतं. तर त्या बांधकामासाठी आम्हाला आर्किटेक्टची रिक्वायरमेंट होती आणि त्या रिक्वायरमेंटसाठी वडिलांनी मला सांगितलं की आपण तो एखादा आर्किटेक्ट शोध जेणेकरून आपल्याला प्लॅन काढता येईल. तर त्या सिच्युएशनला मी जस्ट डायल वरून एक आर्किटेक्ट हायर केले आणि ते माझ्या आयुष्यातले टर्निंग पॉईंट ठरले. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल, तुम्ही एक कुठंतरी एक छोटीशी सुरुवात करा. जर तुम्ही विचार कराल मी डायरेक्ट L&T बनल, मी डायरेक्ट अजून कुठली मोठी कंपनी बनल, तर तसं पॉसिबल होत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी एक छोटी सुरुवात करावी लागते. ती सुरुवात मी 2018ला केली. 2018ला सुरुवात जी केली ती स्वतःच्या घरापासून केली. कारण आर्किटेक्टचं जे काम होतं ते झालं होतं. त्यानंतर आम्हाला लोन काढायचं होतं. ती लोनची एक 5 ते 6 लाख रुपये अमाऊंट आली होती आणि त्या अमाऊंटमध्ये मी माझा स्वतःचा बिझनेस सेटअप केला, म्हणजे घरच्यांना विश्वासात घेऊन. बरेच जण फॅमिली काही ठिकाणी सपोर्ट नाही करत, पण फॅमिलीला कसं कन्व्हिन्स करायचं हे तुमच्या हातात असतं. फॅमिलीला किंवा फादर्सला किंवा आईला कसं आपल्या विश्वासात आणायचं आणि आपण कसं एक चांगली गोष्ट करू शकतो ते त्यांना आपल्याला विश्वासात घेऊन सांगायचं असतं. तर मी सांगितलं, घरचे कन्व्हिन्स झाले. मग सुरुवातीला मी माझं कन्स्ट्रक्शनचं RCCचं मटेरियल बनवलं आणि जे स्वतःच्या घराला मी दुसऱ्या लेबर कॉन्ट्रॅक्ट देणार होतो ते स्वतःच्याच घरी मटेरियल बनवल्यामुळे इकडून तिकडून लेबर जमा केले आणि एक सुरुवात करून टाकली. सुरुवात केली, 1000 स्क्वेअर फूटचा स्लॅब होता. सुरुवात झाल्यानंतर आमचा घरचा स्लॅब झाला. स्लॅब झाल्यानंतर त्याच्यानंतर जवळपास 3.5 ते 4 वर्ष फक्त RCC स्लॅब केला. पुढच्या कामाला अमाऊंट नव्हती, पण ती लोन अमाऊंट जी घेतली होती ती ऍक्च्युअल माझ्या मनात होतं की मला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी घ्यायची. वडिलांना मी सांगितलं आपण करू, पण वडिलांना असं डायरेक्ट म्हटलं असतं तर त्यांनी मला अमाऊंट एवढी अरेंज करून दिली नसती. मग त्यांना मी पहिल्यांदा सांगितलं आपण वरचा फ्लोअर बांधू, त्याच्यासाठी लोन घेऊ. पण लोन घेतल्यानंतर ती अमाऊंट वापरली RCC स्ट्रक्चरच्या मटेरियलला, ती अमाऊंट वापरली. ते झाल्यानंतर मग घरचं काम चालू असतानाच शेजारच्यांनी विचारलं की आमचं पण काम करायचं, तुम्ही करणार का? आणि मग त्यांना एक थोडक्यात बेसिक माहिती होतं की मी सिव्हिल इंजिनिअरिंग करतोय आणि बऱ्यापैकी आता हा काम करताना दिसतोय म्हणजे घरचं. तर काम झाल्यानंतर मला तिथलं काम मिळालं. बाजूची कामं मिळत. सुरुवातीचं जे काम आहे घरचं सोडून, 1000 स्क्वेअर फूटचं सोडून, मला सुरुवातीचं पहिलं काम 500 स्क्वेअर फूटचं लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळालं. ते मिळाल्यानंतर 500, 1000, 2000, 5000, 50,000, 1,00,000 स्क्वेअर फूट पर्यंत मागच्या 5-6 वर्षात मी कामं केली. तर हा कॉन्फिडन्स आला कुठून? सुरुवात होती माझ्याकडं. बरे लोकांना माहित नव्हतं की ह्याच्याकडे पोर्टफोलिओ नाहीये, पण ह्याची सुरुवात आहे. तर सुरुवातीला तुमच्यावरती ट्रस्ट ही छोटी लोकच ठेवणार आहेत. तुम्हाला कोण डायरेक्ट 50,000 स्क्वेअर फूटचं काम देणार नाही. सुरुवातीला तुम्हाला 500 स्क्वेअर फूटचंच काम करावं लागेल. तर ते 500 स्क्वेअर फूटचं जसं कराल तुमच्याकडे अजून कॉन्फिडन्स येतो.
तुम्ही अजून विचार करता की मी अजून मोठं काम करू शकतो. समोरचा व्यक्ती हा डिसाइडेड नसतो की माझं 500च आहे, मे बी त्याचं 700 असू शकतं, 1000 असू शकतं, 2000 असू शकतं. तर मला सांगायचं तुम्हाला हेच की तुम्ही सुरुवात करा. जर तुम्हाला भविष्यात बिझनेसमध्ये यायचंय तर कुठून ना कुठून सुरुवात करा. आणि जर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं ते पण सांगायचं राहून गेलं, जर बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला सुरुवातीला जॉब हा करणं 100% गरजेचं आहे. कारण मालक बनायच्या आधी नोकर हे बनावंच लागतं. जर मी सुरुवातीला त्या सरांकडे वर्ष दीड वर्ष जॉब केला नसता तर मला कॉन्फिडन्स आला नसता. त्यानंतर 2018ला सुरुवात झाली, प्रोजेक्ट घेत गेलो, लोकांनी ट्रस्ट ठेवला. सुरुवातीला मी जी कामं केली ती प्लॅन आणि लेबर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे प्लॅनिंग कन्सल्टन्सी. पण माझ्याकडं जरी माझी डिग्री चालू होती पण माझ्याकडे कॉन्फिडन्स होता आणि माझ्याकडं माझ्या त्या सरांचा एक हेल्पिंग हँड होता, विजय तू कर, मी आहे तुझ्या पाठीमागं. तर अशा काही लोकांना तुम्हाला विश्वासात पण ठेवावं लागेल. नॉट फक्त मी 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 फक्त सगळ्या गोष्टी करू शकतो, नाही पॉसिबल होत. तुम्हाला कोणाला तरी गुरु मानावं लागेल, तुम्हाला कोणाला तरी सपोर्ट घ्यावा लागेल, तर तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे येऊ शकता. नाही तर स्वतः काही मोमेंट अशा येतात, आपण सुरुवात करतो पण अशा मोमेंटला जाऊन थांबतो आणि तिथं भीती वाटते आणि परत आपण पाठीमागे येतो. तर तसं न होण्यासाठी मी सांगाल तुमच्या लाईफमध्ये तुम्ही एखादा मेंटर डिसाईड करा की तुम्हाला जर काय अडचण आली तर तुम्ही त्यांना विचारून पुढे जा. त्याच्यानंतर मी मागच्या 3 वर्षापूर्वी मी माझ्या म्हणजे जसं आपण बिझनेसमध्ये आलो तसं आपल्याला मग काही गोष्टी कळायला चालू होतात की आपण आपल्या कंपनीचं नाव मोठं आहे, त्यानंतर आपण कुठेतरी मार्केटिंगला कमी पडतोय, त्यानंतर आपण कुठेतरी एक्झिक्युशनला कमी पडतोय. तर मग ह्या गोष्टी सुरुवातीला मी एकटा सगळ्या गोष्टी हँडल करत होतो. पण ह्या गोष्टी करत करत नंतर लक्षात आलं मी काही बिझनेस सेमिनार अटेंड केले. जसे आपल्या इथं वाकडला टिपटॉप हॉटेल आहे, तिथं बरेचसे बिझनेस प्रोग्राम होतात. त्यानंतर JW मॅरिटला बरेचसे बिझनेस प्रोग्राम होतात. मी असे 200, 500, 1000 अशा रुपयांचे बिझनेस सेमिनार अटेंड केले, जिथं मग काही 100 एम्प्लॉईजचे कंपनीचे ओनर पण येत असायचे, काही 5 एम्प्लॉईचे पण असायचे, कुणाचे एम्प्लॉई नसले तरी ते येऊन तिथं शिकून काही गोष्टी इम्प्लिमेंट करायचे. तर ह्या एक तुमच्या मनात जर तुम्हाला उद्या बिझनेस करायचा आहे तर एंटरप्रिनर माइंड तुमच्या मनात एक सुरुवातीपासून पाहिजे की आपल्याला जर उद्या बिझनेसमध्ये उतरायचंय तर आपल्याला ह्या छोट्या छोट्या स्टेप्स घ्यावे लागतील, छोटे छोटे अमाऊंट आपल्याला इन्व्हेस्ट करावं लागतील, वेळ इन्व्हेस्ट करावं लागेल. असं नाही होणार की मी पास आउट झालोय आणि लगेच माझ्याकडे रेडी टू वर्क बिझनेस आहे किंवा रेडी टू वर्क जॉब आहे. तर असं कुठंच पॉसिबल नाही होणार. तुम्हाला छोटे छोटे स्टेप्स घेऊनच पुढे यावं लागेल. मागच्या 3 वर्षामध्ये मग मी विचार केला की आता आपण मार्केटिंग करायला पाहिजे. मग 4 वर्षापूर्वी मार्केटिंग करायला पाहिजे. मग मी आता जो ट्रेंडिंग मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म चालू आहे म्हणजे सोशल मीडिया, तर ह्याचा कुठेतरी मी एक सपोर्ट घ्यायला सुरुवात केली. सुरुवात माझी अशी झाली की मी फेसबुकची यूज करायची आवड होती. फेसबुक वापरत वापरत काही ऍड्स दिसले की बिझनेससाठी ऍड लावून वगैरे मिळेल. मग एक कन्सल्टंट मला भेटले, त्यांनी मला माझ्या बिझनेसची ऍड लावून दिली. आर्किटेक्चरल प्लॅन काढून मिळेल, कन्स्ट्रक्शन करून मिळेल आणि थोडे ग्राफिकल डिझाईन बंगलोज वगैरे टाकून मी ऍड लावली. मला ऍड लावल्यानंतर त्याच्यातून एक काही 2 प्रोजेक्ट मिळाले विथ मटेरियलचे आणि तिथून माझ्या म्हणजे मागच्या 4 वर्षापूर्वी मला एक्झॅक्ट प्रॉफिट काय असतो कन्स्ट्रक्शन मधला तो मिळायला चालू झाला. त्याच्या आधी मी फक्त सर्वाई करत होतो लेबर कॉन्ट्रॅक्ट आणि आर्किटेक्टच्या गोष्टीवरती. मग तिथून माझी सुरुवात झाली बऱ्यापैकी. मग मला लक्षात आलं की आता आपल्याला मार्केटिंगची 101% गरज आहे. आपण रेफरन्सवरती जास्त डिपेंड नाही राहू शकत. रेफरन्स हे लिमिटेड आपल्याला मिळू शकतात. मार्केटिंग थ्रू आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर मी मग ती गरज ओळखून मार्केटिंगवरती थोडा भर द्यायला चालू केलं. मार्केटिंग करत असताना मग जसं तुम्ही प्लॅटफॉर्म वापरायला सुरुवात करता तशा तशा गोष्टी तुम्हाला दिसायला चालू होतात. जी गोष्ट तुमच्या मनात असते ती सोशल मीडिया तुम्हाला शो करतं. अशा गोष्टी माझ्याबरोबर घडत गेल्या. मग नंतर आलं की मी एक सेमिनार अटेंड केलं. त्याच्यात मला लक्षात आलं की आपल्याला जर बिझनेस हा प्रॉपर रन करायचा असेल तर आपल्याला टीम गरजेची आहे. मग मागच्या 3-3.5 वर्षापासून मी माझ्या बिझनेससाठी छोटी भले कमी सॅलरीवाली टीम असेल पण एक टीम बनवायला मी सुरुवात केली. मग जसं की मार्केटिंगसाठी 1 पर्सन, सेल्ससाठी एखादा पर्सन, ऑपरेशन म्हणजेच प्रोजेक्ट हँडल करण्यासाठी 1 पर्सन, असे 6 ते 7 लोकांची मी माझी टीम जमा केली आणि टीम थ्रू मग मी माझी कामं करत गेलो, जेणेकरून मलाही वेळ मिळेल मॅक्झिमम अजून काही गोष्टी शिकण्यासाठी. जर तुम्ही जर आता बघत असाल तर आता मी किंवा आपल्या आधीचे जे काही आता कॉन्ट्रॅक्टर्स आहेत तर त्यांचा तुम्हाला एक पॉईंट दिसल निगेटिव्ह पॉईंट. ते काय करतात की जर आता एक प्रोजेक्ट माझ्याकडे आहे तर तो दुसरा प्रोजेक्ट कसा मिळेल याचा विचार कधीच करत नाहीत. ते काय म्हणतात की बाबा हा प्रोजेक्ट चालू आहे, मला हा प्रोजेक्ट बघून एखादा प्रोजेक्ट मिळेल किंवा मला कोणी विचारायला येईल
किंवा मला कोण सजेस्ट करल ह्या सोर्सेसवरती ते डिपेंड राहतात. पण मला वेगळं काहीतरी करायचं होतं आणि डिपेंड कोणावरती राहायचं नव्हतं की मला रेफरन्स मिळतील किंवा मला कोणीतरी सजेस्ट करेल की तुम्ही विजय मोराळेंकडून काम करा. तर मग मी माझे सोर्स डेव्हलप केले. पहिला सोर्स म्हणजे मी सोशल मीडियाचा चालू केला. दुसरा सोर्स जो आधीच्या पार्टमध्ये मी वापरला होता तो म्हणजे त्यावेळेस ईस्ट पुणे साईडला बऱ्यापैकी प्लॉटिंगचा बिझनेस चालू होता आणि त्या प्लॉटिंगच्या बिझनेससाठी बऱ्यापैकी लोकांना कन्स्ट्रक्शनची नीड असायची. मग त्या नीड मी ओळखून रोज संध्याकाळी 11 ते 12 पर्यंत मी A3 आणि A4 साईजच्या कलर प्रिंट काढून बऱ्याचशा प्लॉटिंगला पण मी लावून स्वतः यायचो ऍक्टिव्ह वगैरे घेऊन जाऊन. पण हा जो ग्राउंड लेवलचा जो एक्सपिरियन्स आहे तो आज आणि उद्या सांगायला मला खूप अभिमानास्पद वाटतो की जर आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या नसत्या तर आज आपण इथपर्यंत आलो नसतो. आज माझ्याकडे जवळपास 200 लोक काम करतात आणि 20 ऑफिसची 20 लोकांची टीम आहे. हे सगळं हँडल करणं एवढं सोपं नाहीये मित्रांनो. पण ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता एक एक स्टेप घेत घेत तुम्ही पुढे येता त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स हा अजून बिल्ड होत जातो. त्यानंतर मागच्या 2 वर्षापूर्वी मी सांगितलं तसं कंपनीचं नाव मोठं होतं. मला काहीतरी शॉर्ट मी मार्केटमध्ये जरा सर्चिंग करून फिरून इकडून तिकडून जरा एक अंदाज घेतला की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, आपली काहीतरी वेगळी ओळख तयार झाली पाहिजे. विस्क्रॉन प्रोजेक्ट इंजिनियर सारखे पुण्यामध्ये महाराष्ट्रात भारतात हजारो कॉन्ट्रॅक्टर्स हजारो कन्स्ट्रक्शन कंपनी आहेत. आपण काय वेगळं करायचं, लोक आपल्याला का ओळखतील. तर मग मी सुरुवात केली की आपल्या कंपनीचं सुरुवातीला नाव चेंज करायचं. आपल्या कंपनीचं नाव काय ठेवलं पाहिजे. मग मी बराचसा रिसर्च केला नाव काय ठेवलं पाहिजे. आता बऱ्यापैकी मला मुलांचे मेसेज येतात, सर माझ्या बिझनेसचं नाव XYZ एंटरप्राइजेस आहे. तर मी त्यांना खूप ओरडतो, अरे तुमच्या बिझनेसचं नाव एंटरप्राइजेस कसं काय असू शकतं. एंटरप्राइजेस हार्डवेअर पण असू शकतं, एंटरप्राइजेस किराणा मालाचं दुकान पण असू शकतं. तुमची कन्स्ट्रक्शन कंपनी कशी आयडेंटिफाय होणार. तर तीच गोष्ट माझ्या पण मनात आधी येत होती. मग मी ती ओळखून म्हटलं की आपल्या नावात कंपनीच्या ती सर्व्हिस आयडेंटिफाय झाली पाहिजे, समोरच्याला क्लिअर झालं पाहिजे की आपलं एक्झॅक्ट सर्व्हिस काय आहे आणि आपण कोण आहोत. मग ह्या 2 नावांना मी जॉईंट केलं, इंजिनियर आणि कन्स्ट्रक्शन वाला. तिथून माझ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं नाव एस्टॅब्लिश झालं आणि त्या नावाने पण मला बरेचसे प्रोजेक्ट दिले आणि खूप सारी चांगली ओळख दिली. एक मिनिट. नाव कंपनीचं नाव जे आहे ते तर प्रॉपर सेट झालं आणि सगळ्यांना म्हणजे एक चांगला नावलौकिक झाला माझ्या इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाल्या नावाचा असा मी समजतो. कारण समोरून तेवढे मला रिस्पॉन्सेस चांगले येतात, त्यामुळे मी सॅटिस्फाईड आहे. तुमच्यापैकी किती जणांना इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला हे नाव चांगलं वाटतंय, प्लीज हातवरती करा. ओके, थँक्यू. कंपनीचं नाव तयार झालं, पण कंपनीमध्ये युनिकनेस काय आणायचा. जसं की आता आपण बघतो चहाचे ब्रँड आहेत बरेपैकी, पण प्रत्येक चहाची एक वेगळी टेस्ट आहे. तर ते आपल्या कन्स्ट्रक्शन कंपनीची वेगळी टेस्ट काय असली पाहिजे. तर मग मी विचार केला ऑर्गनाइज. आता काय होतंय पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या बाहेर पण कोण 1000 रुपयांनी पण कन्स्ट्रक्शनचं काम करतोय, कोण 1200नी पण करतोय, कोण 1500नी करतोय, कोण 2000नी करतोय. तर ह्याच्यामध्ये कुठं ऑर्गनायझेशन पार्ट नाहीये. तर हा पार्ट मी थोडा ओळखला आणि विचार केला की आपल्या कंपनीला आपण थोडं ऑर्गनाइज करू, जेणेकरून काय होईल समोरचा कस्टमरही सॅटिस्फाईड होईल आणि त्याला काहीतरी वेगळं दिसल्यामुळे तो आपल्याकडे अप्रोच होईल. मग मी माझ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे USP बनवले की आता काय होतंय आपल्याला जर आपल्या कामावरती विश्वास असेल, आपल्या क्वालिटीवरती विश्वास असेल तर समोरच्याला वॉरंटी गॅरंटी द्यायला आपल्याला काहीच मनात हे नाही राहिलं पाहिजे की आपण देऊ का नको. तर मग मी USP मध्ये 15 वर्षाची वॉरंटी हा एक USP घेतला. त्यानंतर ऑन टाइम डिलिव्हरी मी देऊ शकतो हा एक माझा USP घेतला. त्यानंतर मनी गॅरंटी म्हणजे माझ्याकडून काय कुणाची फसवणूक होणार नाही हा एक पार्ट मी माझ्या USP मध्ये घेतला आणि तो मी फॉलो करत करत आज इथपर्यंत आलोय. कारण ज्या आपण गोष्टी USP देतोय त्या समोरच्या व्यक्तीला दिल्या गेल्या पाहिजेत आपल्याकडून, ना की फक्त फॉल्स कमिटमेंट देऊन प्रोजेक्ट घेणं आणि मध्येच प्रोजेक्ट सोडून फसवणूक करणं. जर आज तुम्ही गुगलला प्रोफाईल बघितली माझी इंजिनियर कन्स्ट्रक्शन वालाची तर तुम्हाला 131 समथिंग रिव्ह्यूज आहेत, पण एकही तुम्हाला निगेटिव्ह रिव्ह्यू दिसणार नाही. का तर तुम्ही प्रॉपर मेंटेन केलाय आणि तुमचा कस्टमर हा तुम्हाला तुमच्या बोलून तो बऱ्यापैकी क्लिअर होतो 50%, पण 50% हा तुमच्या सराउंडिंगला विचारतो
म्हणजे त्याचं पण एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मला मागच्या 2 वर्षापूर्वी 1 कोटीच्या एका बंगल्याचं काम मिळालं होतं. ते काम त्या व्यक्तीने त्यांचा ते काम कसं दिलं तेही सांगतो तुम्हाला. त्यांचा मुलगा US ला जॉबला आहे, तोही स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. बट माझ्या ज्या काही ऍड्स किंवा माझं जे काही सोशल मीडियाला प्रेझेन्स होता तो बघून तो इम्प्रेस झाला. त्यांनी त्याच्या वडिलांना सांगितलं की पुण्यामध्ये असा एक व्यक्ती आहे, तुम्ही त्याच्याशी भेटा आणि त्याला आपल्या बंगलोचा बघा विचार करून, जर तुम्हाला वाटलं तर द्या. तर त्यांनी त्या मुलांनी तिकडून सजेस्ट केलं, इकडून वडिलांनी माझी भेट घेतली. भेट घेतल्यानंतर प्लॉट वगैरे बघितला. प्लॉट बघितल्यानंतर काही गोष्टी आमच्या क्लिअर झाल्या, एकमेकाला म्हणजे लक्षात आलं की बाबा हा ट्रस्टेड पर्सन आहे, हा आपल्या बंगलोचं प्रॉपर वर्क करू शकतो. हे झाल्यानंतर त्यांनी तरी पण माझ्या सराउंडिंग मध्ये आणि त्यांच्या ओळखीमध्ये जी काही लोक आहेत, जवळपास 5 लोकांना म्हणजे 5 कनेक्शन्सला त्यांनी विचारलं, हा माणूस माझी फसवणूक करणार नाही ना, हा माणूस व्यवस्थित प्रोजेक्ट कंप्लीट करतोय का, हा क्वालिटी व्यवस्थित देतोय का, अशा 5 लोकांना त्यांनी विचारलं. म्हणजे आज जे काही नवीन बिझनेस स्टार्ट करतायत प्रत्येकाला एक्सपेक्टेड असतं की मला मोठे मोठे प्रोजेक्ट मिळावेत, पण तेवढं पॉसिबल नाहीये. ते तेवढं शक्य एवढ्या इझी नाहीये की ते लगेच मिळतील. तर त्याच्यासाठी हा पहिलं तुमचं बॅकग्राऊंड चेक होतो आणि मगच तुम्हाला प्रोजेक्ट मिळतात. प्रोजेक्ट तो त्यांनी बघितला, रिव्ह्यूज बघितले, ऑफिसला मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर मग आमचे रेट्स वगैरे डिसाईड झाले आणि मला तो प्रोजेक्ट मिळाला. त्याच्यानंतर आधी काही प्रोजेक्ट केले होते, नंतर मग प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट एकदा तुमचा पोर्टफोलिओ क्रिएट झाला की तुमची जास्त तुम्हाला बोलायची गरज पडत नाही. सुरुवातीच्या 2-3 वर्ष तुम्हाला जास्त तुमच्याबद्दल, तुमच्या कंपनीबद्दल सांगावं लागतं, शो करावं लागतं. पण एकदा जर तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड झाला तर तुम्हाला खूप कमीत कमी वेळेत तुम्हाला प्रोजेक्ट मिळायला चालू होतात. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आज बावधन मध्ये केकराव म्हणून एक सोसायटी आहे, मे बी तुमच्यापैकी किती जणांना माहिती असेल माहित नाही. तर तिथं जवळपास प्लॉटचे रेट आहेत 1.5 कोटी पासून पुढे, 1.5 ते 2 कोटी प्लॉटचा रेट. आणि प्रत्येकाची कन्स्ट्रक्शन कॉस्ट जी आहे ते मिनिमम 2 कोटी 3 कोटी रुपये आहे. हा, आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही मग खूप छोटे छोटे प्रोजेक्ट करताय, पण हे सांगण्यामागचं पॉइंटही सांगतो. काय होतं, ज्यावेळेस आपण मोठ्या बिल्डर्सकडे काम करतो त्यावेळेस मोठ्या बिल्डरकडे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल लागते आपली इन्व्हेस्टमेंट, सेकंड थिंग लागते आपली वेटिंग कॅपॅसिटी. जर आज आपण बिल्डरचं काम करतोय तर बिल्डरला तुम्ही कमीत कमी 6 महिने पेमेंट नाही मागितलं पाहिजे असं एक्सपेक्टेड असतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते की तुमचं हेडेक पूर्ण तुम्हाला म्हणजे जी काही मॅन पॉवर सगळी वापरायची आहे, त्याच्यानंतर तिथं काय ऍक्सिडेंट झाले, इन्सिडेंट घडले तर त्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला फेस करावं लागतं. तर मी असा सेक्टर निवडला की जिथं आपल्याला रिस्क कमी असेल, पेमेंट कामाच्या सुरुवातीला मिळेल आणि आपलं जे वर्किंग आहे ते प्रॉपर चालेल. त्याच्यामुळे मी हा मिडल सेगमेंट कन्सिडर केला. सुरुवातीच्या काळात मी लेबर कॉन्ट्रॅक्ट वगैरे करत होतो. आज मी लेबर कॉन्ट्रॅक्ट हा पार्ट मी थर्ड पार्टीला देतो आणि मी फक्त ओन विथ मटेरियल प्रोजेक्ट करतो. म्हणजे इन शॉर्ट क्रीम प्रोडक्ट मी सध्या आता वर्किंग करत आहे. कारण जे मी बिल्डरकडं 20 फ्लोर्स 25 फ्लोर्सच्या बिल्डिंग करून जे मला प्रॉफिट मिळणार आहे, तो प्रॉफिट जर मला 3,000 4,000 10,000 स्क्वेअर फूटच्या बंगलोमध्ये मिळत असेल तर मी कशाला त्या गोष्टींकडे जाऊ. हा माझा त्याच्या मागचा एक इंटेन्शन होता. आणि ह्या मिडल सेगमेंटला आज जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी आता गुगल ऍड्स किंवा ऑटो ऍड्स बघतो आपण, ह्या मिडल सेगमेंट वरती आता खूप ब्रँड कंपन्या पण लक्ष त्यांचं केंद्रित करतायत. त्यांची एक नावं सांगेल मी तुम्हाला. JSW1 म्हणून एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, ती आज लोकांना सर्व्हिस पुरवण्यासाठी पुढे आलेली आहे होम कन्स्ट्रक्शन मध्ये. त्याच्यानंतर दुसरी कंपनी आदित्य बिर्लांची नवीन एक बिर्ला पिओट म्हणून एक कंपनी आहे. त्यानंतर काही बेंगलोर बेस्ड कंपनी आहेत. जर ह्या कंपन्या 2,000 3,000 50,000 कोटीच्या कंपन्या जर ह्या सेगमेंटवरती फोकस करतात तर आपण या सेगमेंटला जी आपली छोटीशी सुरुवात केलेली आहे त्याला प्रॉपर अजून ऑर्गनाइज करून आपण अजून ह्यांच्यापेक्षा जास्त प्रोजेक्ट करू शकतो. कारण आता बऱ्यापैकी म्हणजे ते सांगणं योग्य वाटणार नाही, पण बेंगलोर बेस्ड एक कंपनी आहे ज्यांचं व्हॅल्युएशन जवळपास 2,500 कोटी आहे. पण त्या कंपनीमध्ये 1-2 लाख रुपये पर मंथ सॅलरी असलेले प्रोजेक्ट मॅनेजर, साईट इंजिनियर, त्यानंतर आर्किटेक्टची 15-20 वर्षाची एक्सपिरियन्स टीम असूनही आज मी त्यांना कॉम्पिट करतोय. जे प्रोजेक्ट त्यांच्याकडे जात आहेत तिथून प्रोजेक्ट क्लायंट इग्नोर करून ते मला देत आहेत. हे देण्यासाठी त्या कस्टमर्सला मी काहीतरी युनिक काहीतरी थिंग देतोय म्हणून ते आज माझ्याकडे येत आहेत. हा मी माझा मोठेपणा सांगत नाहीये, पण मागचे 5 ते 6 प्रोजेक्ट हे त्या कंपनीकडे जाऊन ते माझ्याकडे लोकांनी कॉन्ट्रॅक्ट करून माझ्याकडून ते सर्व्हिस घेत आहेत.
म्हणजे मला कुठेतरी कॉन्फिडन्स येतो की यार 2,000-2,500 कोटीवाल्या कंपन्यांना लोक इग्नोर करून जर आपल्याकडे येतात तर आपल्यात पण काहीतरी स्पेशल आहे. मग या गोष्टींना अजून मग आपण म्हणजे सांगण्याचा मुद्दा हाच आहे की जसं तुमची सुरुवात तुम्ही कराल, एक एक स्टेप जसं जसं तुम्ही पुढे याल तशा तशा गोष्टी तुमच्या लाईफ बरोबर घडत जातात आणि तुम्ही त्या गोष्टी ऍक्सेप्ट करून पुढे जाता. त्याच्यानंतर बिझनेसची चांगली हे मार्केटिंग झाली. त्यानंतर विचार केला की आता आपण आपल्या बिझनेसमध्ये जे काही इंजिनियर्स आहेत, इंजिनियर्सचे मला कायम म्हणजे कमी जाणवतात आणि नॉलेज कमी जाणवतो इंजिनियर्सकडं. ते सांगायचं कारण हे, मुलं इंटरव्ह्यू मध्ये खूप चांगलं बोलतात, इंटरव्ह्यू खूप चांगल्या पद्धतीने देतात, पण ज्यावेळेस ऑन फील्ड ऑन साईट वरती जातात त्यावेळेस कळत नाही की त्यांचा कॉन्फिडन्स किंवा त्यांचं जे नॉलेज आहे ते कुठं जातं. तर त्याच्यासाठी मला तुम्हाला हे सांगायचंय, जसं आपलं कॉलेज खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला इंटर्नशिप प्रोव्हाइड करतंय तर ते एकदम तुम्ही मन लावून डेडिकेटेडली तुम्ही इंटर्नशिप करा. जे फक्त टाइमपास म्हणून किंवा करायचंय म्हणून करू नका, कारण ह्याचा तुम्हाला फायदा ज्यावेळेस तुम्ही जॉबला इंटरव्ह्यूला जाणार आहे आणि ऑन ऍक्च्युअल फील्ड वरती किंवा ऑफिसमध्ये वर्क करणार आहे त्यावेळेस तुम्हाला तो खूप फायदेशीर ठरणार आहे. एक मिनिट. त्यानंतर अजून आपल्या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये लेबर्स प्रॉब्लेम हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मागच्या 5-10 वर्षापूर्वी खूप म्हणजे यूपी बिहार वगैरे इकडचे बरेच लोक असायचे, पण आता तिकडं पण जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा इन्कम सोर्स जनरेट झाल्यामुळं तिकडचा फ्लो हा कमी झालेला आहे. कमी झाला असल्यामुळे आता आपल्या इकडे लेबरचे इश्यू खूप आहेत. तर मी बऱ्याच जणांना सजेस्ट करत असतो, काही माझे जुने मित्र आहेत किंवा नवीन मुलं मला सोशल मीडियाला अप्रोच करतात, सर मला बिझनेस करायचे, मला हे करायचे ते करायचे. मी प्रत्येकाला सांगतो तुम्ही फक्त एकच गोष्ट धरून बसू नका की मला कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय, मला बिल्डर व्हायचंय. तुम्ही व्हा, 100% व्हा. आज मी पुण्यामध्ये अशी पण काही उदाहरणं बघितलेली आहेत की ज्यांची सुरुवात पाणी मारायपासून झालेली आहे साईटवरती, क्युरिंग पासून, पण आज ते मोठे नामांकित बिल्डर आहेत. त्यानंतर अजून एक सांगायचा मुद्दा म्हणजे आपले पुण्यातले मोठे बिल्डर आहेत रोहन बिल्डर. तर त्यांचा मुलगा म्हणजे मी सोशल मीडियाला ऐकलं ते त्यांची घरातली जर मुलं वगैरे त्यांना बिझनेस मध्ये आणायचे असतील तर ते सुरुवातीला सांगतात की सुरुवातीला 5 वर्ष तो ऑन फील्ड वरती जॉब कर तरच तू बिझनेस मध्ये ये. हे सांगण्यामागचा उद्देश त्यांचा हाच असतो की त्याला छोटे छोटे आणि ऑन ग्राउंड लेवलचे प्रॉब्लेम्स माहिती पाहिजेत. जर तुम्ही फक्त हे सिनियर लेवलला जाऊन बसले तर तुम्हाला ग्राउंडचे प्रॉब्लेम माहिती नसतील तर तुम्ही तो बिझनेस प्रॉपर वर्क नाही करू शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर तुम्ही म्हणाल की आता 5-6-7 वर्षापूर्वीची तुमची सुरुवात आहे, तुम्ही एवढं सगळं सांगताय, हे कसं काय शक्य केलं? तर हे शक्य करण्यासाठी तुम्हाला काही मित्रांनो गोष्टी सॅक्रिफाईस करावं लागतात. सॅक्रिफाईस म्हणजे तुमची पर्सनल लाईफ असेल किंवा तुमचं काही एन्जॉयबल मोमेंट्स असतील त्या थोड्या तुम्हाला एक कुठंतरी सॅक्रिफाईस करावं लागतात, जसं की फिरायचंय वगैरे. कारण आजही मी सॅटर्डे संडे कधी सुट्टी घेत नाही. का तर माझ्या क्लायंट्सला सॅटर्डे संडे सुट्टी असती. जर मी आज सुट्टी सॅटर्डेला सुट्टी घेतली, संडेला सुट्टी घेतली तर माझे क्लायंट मला भेटणार नाहीत, माझ्या मीटिंग्स होणार नाहीत. जर माझ्या मीटिंग्स नाही झाल्या तर माझा सेल्स किंवा माझा बिझनेस होणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिझनेस करण्यासाठी फक्त तुम्ही एकटा असून उपयोग नाही, तुम्हाला टीम बिल्ड करावं लागेल. टीम बिल्ड केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे पार्ट त्यात वर्क करावे लागतील, जसं की मार्केटिंग आहे, सेल्स आहे, ऑपरेशन पार्ट आहे आणि अकाउंटेबिलिटी आहे. हे 4 ते 5 पार्ट तुम्हाला एकदम प्रॉपर टाईट ठेवावे लागतील. जर त्यातला एक जरी पिलर तुमचा निसटला तरी तुम्ही अपडाऊन होऊ शकता. त्याच्यामुळं बिझनेस करणं हे एवढं म्हणजे सोपं नाहीये आणि मी तुम्हाला घाबरवतही नाहीये. तुम्ही बिझनेस मध्ये भविष्यात येणार असाल या, पण तुम्ही सुरुवातीला 2 ते 3 वर्ष प्रॅक्टिकल ऑन ग्राउंडचा एक्सपिरियन्स घ्या. तुम्ही 100% फसणार नाहीत. बट विदाउट एक्सपिरियन्स जर तुम्ही येत असाल तर मी तुम्हाला म्हणजे 99% सांगतो तुम्ही फसू शकता कुठं जरी. आज जर तुम्ही बघितलं म्हणजे मला जर किंवा आपल्या सरांना असं कन्सिडर करू, एचओडी सरांना इथं बानेरमध्ये बंगलो कन्स्ट्रक्ट करायचा आहे, तर त्यांच्या समोर असं एखादा ब्रँड लक्षात नाही येणार की मी ह्या ब्रँड कडून काम करू शकतो. जसं की आता आपण काही आपल्याकडे हे आहेत प्रोडक्ट्स, जसं की आपल्याला वॉटरप्रूफिंग करायचंय तर आपल्या डोक्यात लगेच येतं डॉक्टर फिक्सिट. वॉटरप्रूफिंग म्हटलं की आपण डॉक्टर फिक्सिट म्हणतो. त्याच्यानंतर स्टील जर असेल, आता स्टील जे आहे ते बऱ्यापैकी प्रत्येकाला वाटतं की माझा ब्रँड मध्ये काम झालं पाहिजे. म्हणजे टाटा स्टील आहे, JSW स्टील आहे, कालिका स्टील आहे, तर प्रत्येकाला एक ब्रँड शो होतात.
तसं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत आपल्या समोर ब्रँड नाहीये. पुन्हा म्हणजे किती जणांना वाटतं की कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये तुमच्या माहितीनुसार ब्रँड आहेत असतील तर हात वरती करा, नसतील तर हात नका वरती करू. ओके, नाही माहिती ब्रँड कन्स्ट्रक्शन मध्ये आता म्हणजे येस आहे का? ओके, हा, तर तसा ब्रँड नाहीये. तर तो ब्रँड बिल्ड करण्यासाठी आपल्याला काहीतरी युनिक पार्ट काहीतरी करावं लागेल. आणि युनिक पार्ट जर तुम्ही कराल तर लोक तुमची किंवा समाज तुमची दखल घेईल आणि तुम्ही शो आल सगळ्यांच्या समोर. तर ती तुम्हाला ब्रँड बिल्डिंगची जी प्रोसेस आहे ती एवढी 4-5 शब्दात सांगून एवढी सोपी नाहीये. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या वर्षांची मेहनत आणि खूप तुमचा वेळ देणं गरजेचं आहे. आज मी माझ्या ब्रँड बिल्डसाठी मला घरचे बऱ्यापैकी म्हणतात तू कंटिन्यू विचारत असतो, तू कंटिन्यू विचार करतो, काय करतो एवढं. तर तेवढा वेळ तुम्हाला लोकांनी किंवा तुमच्या घरच्यांनी म्हणलं पाहिजे तुम्ही वेडे झालाय. पण हे वेडेपणा तुमचा कशासाठी पाहिजे? तुमच्या सक्सेससाठी वेडेपणा पाहिजे. यस, अजून कोणाचे काही डाऊट्स असतील तर विचारा प्लीज.